परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, एमआयडीसी वाई. मोबाईल 98 222 41 255. प्रोफाईल असं आहे की सायन्स कॉलेज आणि इजदरी कॉलेज जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते आम्ही डेव्हलप करतो. डबल साइडेड पीसीबीचा वापर करून ते एक्सपेरिमेंट डेव्हलप केले जातात, ते तुम्हाला सांगेनच. त्याच्यानंतर स्कूल कॉलेजला ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टमचं प्रोडक्शन आहे. लेक्चर झाले की बेल ऑटोमॅटिक वाजणार. मेजॉरिटी कॉलेजला काय असते, मॅन्युअली बेल वाजवतात शिपाईकडून, आणि त्यामुळं आमचे ते बेल सिस्टम बसवली की ते ऑटोमॅटिक एका शिपाईचं काम वाचते. टायमिंग झालं की बेल ऑटोमॅटिक वाजते. हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, लक्षात घ्या. कुठं फर्स्ट इन वर्ल्ड म्हणलं चालतं. दुसरं ऑटोमॅटिक राष्ट्रगीत प्लेअर, हे ज्यावेळेस अनाऊन्स झालं गव्हर्नमेंटनं, त्यावेळेस ऑटोमॅटिक नॅशनल अंथेम प्लेअर हे आमचंच आहे डेव्हलप केलेलं. मॅन्युफॅक्चरिंग हे सतत R&D आमचंच आहे, ते पण तुम्हाला डेमो दाखवलं जाईल. परत ऑटोमॅटिक आपलं सिक्युरिटी सिस्टीम, म्हणजे चोर जर आला तर त्याच्यापासून काय पळवून त्यांनी निघू नये म्हणून सायरन सिस्टीम असते, ते पण त्याचं प्रोडक्शन असतं. त्याचा डेमो दाखवला जाईल तुम्हाला. आणि बऱ्याच कॉलेजचे MOU आमच्याकडे झालेले असतात. आता मुलांसाठी गव्हर्नमेंटचा असा प्रयत्न असतो की मुलांना इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळालं पाहिजे. त्याच्यामुळंच तुम्ही आलेला आहे इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमधलं नॉलेज वेगळं असतं, अकॅडमी हे वेगळा पार्ट असतो. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला एक्सपेरिमेंटमधून मिळतच असते, परंतु इंडस्ट्रियल एक्सपोजर जर दिलं तर तुमची जरा आयडिया क्लिअर होतात. त्यासाठी तुम्ही आलेला आहे. तर आता मी तुम्हाला जे एक्सपेरिमेंटल बोर्ड आम्ही कसे डेव्हलप केले ते तुम्हाला सांगतो. आता हे तुम्हाला लॉजिक गेटचं एक्सपेरिमेंट आहे. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं लॉजिक गेटचा एक्सपेरिमेंट करतात. आता हे जे बोर्ड मी डेव्हलप केलेलं आहे, मी 35 वर्ष फिजिक्सला काम करत असताना, माझं स्पेशल इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे एक्सपेरिमेंट करत असताना जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम कसे रिमूव्ह करायचे, एक्सपेरिमेंट कसा सोपा करायचा, ह्याच्यावर माझं भर असायचा. मी एक वर्कशॉप घेतलं. फिजिक्सला मी असं लिहिलं होतं की बाबा असं असं माझं एक्सपेरिमेंट सोपे करण्यासाठी माझी आयडिया अशी आहे, तर मला 1,00,000 रुपये तुम्ही द्या. 2 दिवसाच मी वर्कशॉप प्राध्यापकासाठी ठेवतो आणि ते एक्सपेरिमेंट कसे केलेत ते त्यांना दाखवतो. मला UGCनं माझी आयडिया पाहून 80,000 रुपये मंजूर केले. मग ती आयडिया काय होती तर मी आता ते सांगतो तुम्हाला. आता रेग्युलर एक्सपेरिमेंट करताना असा प्रॉब्लेम यायचा, समजा ॲम्प्लिफायरचा एक्सपेरिमेंट असेल. ॲम्प्लिफायर म्हणजे पॉवर सप्लायचे वायर जोडावं लागतात, इनपुटच्या वायर जोडावं लागतात, आउटपुटच्या वायर जोडावं लागतात, आणि असे बरेच एक्सपेरिमेंट असल्यामुळं ज्यावेळेस एक्झाम येते त्यावेळेस अपग्रेड करून ठेवावं लागतं सगळे एक्सपेरिमेंट. तर अशा वेळेस वायरी जोडाजोडी वगैरे करत बसावं लागायचं. आणि एक्सपेरिमेंट करत असताना बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट येत नसायचे, त्यामुळे प्राध्यापकाला तिथे जावं लागायचं आणि मग त्यात प्राध्यापकाचा वेळ जायचा. मग असं होऊ नये म्हणून एक्सपेरिमेंट सिंपल कसे व्हावे, विद्यार्थी लगेच बाहेर एक्सपेरिमेंट करून पडला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त टेक्निकल नॉलेज मिळालं पाहिजे. त्याचं मेकॅनिकल वर्कसाठी तो थांबला नाही पाहिजे. मेकॅनिकल वर्क म्हणजे काय, ती सोल्डिंग करत बसणं, जोडाजोडी करणं, ह्याच्यात
आणि एक्सपेरिमेंट सक्सेस होत नाही, मेकॅनिकल वर्कच होतं आणि काय ना काय फॉल्ट होत असतो. असं होऊ नये म्हणून माझी आयडिया अशी होती, हे डबल मला इंडस्ट्री एक्सपोजर अगोदर मला माहिती होतं इंडस्ट्रीमध्ये काय काय चाललेलं असतं, पीसीबी कशा बनवायचे असतात ते वगैरे. मी पीसीबी हाताने पण अगोदर बनवलेले, परंतु आपण बनवलेली पीसीबी आणि कमर्शियल जो प्लांट असतो मॅन्युफॅक्चरिंग, त्यांनी बनवलेली पीसीबी हा फरक असतो. त्यामुळं मग आम्ही काय केलं, त्याचा वापर करून हे पीसीबी अशा डेव्हलप केलेले. आता हे बघा, हे वरचे ट्रॅकिंग दिसतेत का तुम्हाला? अशा टाईपचे बोर्ड कोणी मार्केटला आणलेले नाहीत. आता बॅक साईडला तुम्ही जर बघितलं, सेम कंडक्टिंग ट्रॅक्स आहेत आणि ह्याचे जे होल्स आहेत ना, हे होल सुद्धा कंडक्टिंग आहेत. त्याला पीटीएच होल म्हणतात. पीटीएचचा लॉंग फॉर्म माहिती आहे तुमच्यापैकी कोणाला? प्लेटेड थ्रू होल, म्हणजेच कंडक्टिंग असतात ते. आता हे जर एकदा असेंबल केलं आणि सर्किट टेस्ट केलं, तर समजा इथं आम्ही 12 व्होल्टचा सप्लाय मॅन्युफॅक्चर केलेला आहे. त्याचं इनपुट व्होल्टेज 170 ते 270 व्हॅरी झालं तर इथं 12 व्होल्टचा सप्लाय फिक्स राहतो. तुमचा अडॅप्टर मार्केटमधला जो असतो ना 12 व्होल्टचा, त्याला जर इनपुट डिमोस्टॅट लावलं आणि 170 व्होल्ट ठेवलं तर 12 व्होल्टचा अडॅप्टर 9 व्होल्ट दाखवेल. आणि तुम्ही ज्यावेळेस 270 व्होल्ट इनपुट व्हॅरी करता त्यावेळेस 12 व्होल्टच्या ऐवजी 16 व्होल्ट दाखवेल. म्हणजे 9 ते 16 एवढं व्होल्टेज व्हेरिएशन असते. आता आम्ही ह्यामध्ये काय केलंय, एक व्होल्टेज रेग्युलेटर टाकलाय, 7812 चा रेग्युलेटर टाकलाय. त्यामध्ये इनपुट व्होल्टेज कसं पण व्हॅरी झालं तर आउटपुट व्होल्टेज हे 12 व्होल्टच असतं. त्यामुळे एक्सपेरिमेंटला हा 12 व्होल्टच मिळणार, कमी जास्त होणार नाही. त्यामुळे एक्सपेरिमेंट फेल्युअर होणार नाही, व्होल्टेज कसं जरी फ्लक्च्युएशन झालं तर. तर आता हे डिजिटल सर्किट लॉजिक गेटचा एक्सपेरिमेंट आहे. मग तुम्हाला माहिती आहे लॉजिक गेटला किती व्होल्टेज लागतं? सप्लाय व्होल्टेज किती असतं लॉजिक गेटचं? 5 व्होल्ट चालतं ना. मग हे 12 व्होल्ट पासून इथे एक झिरो डाळ टाकलाय 5 व्होल्टचा आणि सगळ्या एसीला 5 व्होल्ट जात. आता हे लॉजिक गेटला 2 इनपुट्स असतात. हे 2 इनपुट आहेत. हे जर हे बायनरी 1 आहे, वर टाकलंय बायनरी 1, खाली टाकलंय बायनरी 0. हा एलईडी लागतो, दिसतो बघ बायनरी 0ला. मग बायनरी 0 असल्यानंतर काय होतं, तर इथं दाखवलंय बघा, इथं जे गेटच्या आयसी तुम्हाला सांगतो. आता इथं ऑर गेटची आयसी बघा, इथं ऑर लिहिलंय. इथं अँड गेटची आयसी आहे, इथं नॅन्ड गेटची आयसी आहे, नंतर नॉर गेटची आणि नॉट गेटची. आणि प्रत्येक आउटपुटला ऑर गेटच्या आयसीच्या आउटपुटला हे एलईडी लावलेलं आहे, अँड गेटचं आउटपुट हे. अशा पद्धतीनं सगळ्याच्या आउटपुटला एक एलईडी लावलाय. आपल्याला काय करायचं, ट्रूथ टेबल करायचं. इनपुट ए आणि बी 001001 असे व्हॅरी करायचे आणि हे आउटपुट लॉजिक नोट करायचं. तर त्या पद्धतीने हे एक्सपेरिमेंट होत असतं. हे बघा कसे लॉजिक, आता 10 आणि हे 11ला. त्याला एक्सपेरिमेंट एवढाच झाला, परंतु काही लोक म्हणतात किंवा हे बोर्ड वापरलं तर विद्यार्थी लगेच फ्री होणार. तर त्याला मग दुसरं सोल्युशन असं, हे जे रेजिस्टन्स लावलेत ना, तुम्ही जर वर्ण कट केले आणि दुसरे रेजिस्टन्स लावले, 1000 वेळा सोल्डर डिसोल्डर जरी केलंय तर इथला ट्रॅक पॅड जे असतात ना, पीसीबीचे पॅड तुम्हाला माहिती असेल, उचकुटून निघतात. सोल्डर डिसोल्डर केलं की ह्याचे उचकुटून निघणार नाही, कारण आत एक लीड बसवलेलं असते रजिस्टर सोल्डर करताना, खालून सोल्डर केलेलं असते, वरून सोल्डर केलेलं असते. आणि ते जर कट केलं ते दोन्ही पॅड त्या लीडनं कॉन्टॅक्ट फिक्स धरलेलं असतं. त्यामुळे 1000-10,000 वेळा जर सोल्डर डिसोल्डर केलं की त्याला कॉन्टॅक्ट जात नाही. मग तुम्हाला टाइम वाढवायचा असेल तर विद्यार्थ्यांना सगळे रेजिस्टन्स काउंट सोल्डर करायला सांगा तिथं. आणि अशा पद्धतीने 3 तास एक्सपेरिमेंट मी ते करू शकतो. समजा तुम्हाला सोल्डर करायचं नसेल तर विद्यार्थ्याला ट्रेसिंग सांगा, म्हणजे सर्किट बरोबर ट्रेस होते का. अशा पद्धतीनं एक्सपेरिमेंट करतात. डिकोडर म्हणजे काय, कोण सांगू शकेल डेफिनेशन? डिकोडर सिम्पली कन्व्हर्ट्स बीसीडी टू डिसिमल. हे बीसीडी इनपुट असतं. बीसीडीचं लॉंग फॉर्म कोण सांगेल? बायनरी कोडेड डिसिमल. त्याला 4 बिट्स असतात. हे 4 बिट्स आहे, 1 2 3 4. हे एलएसबी ह्या साईडला, एमएसबी इकडं. एलएसबीचं लॉंग फॉर्म काय? लिस्ट सिग्निफिकंट बिट. आणि एमएसबी म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बिट. आणि ह्याचं वेटेज लक्षात ठेवायचं. 1 असतं, ह्याचं 2 असतं, ह्याचं 4 असतं, ह्याचं 8 असतं. मग आता हे बीसीडी टू डिसिमल कन्व्हर्ट करायचं. आपल्याला 1 डिस्प्ले करायचं, तर ह्याचं वेटेज 1 आहे,
तर 1 प्रेस करायचं. 2 डिस्प्ले करायचं आहे, ह्याचं वेटेज 2 आहे, मग हे 2 डिस्प्ले करायचं आणि हे खाली टाकायचं, हे 2. आता 3 करायचं म्हणलं हे तर 3चं नाहीच वेटेज वालं, 1 2 4 8 आहे ना, मग 3 कन्वर्ट करायचं आपल्याला, डिस्प्ले करायचं. काय करावं लागेल? तर ह्याचं वेटेज 1 आहे, हे 2 आणि 1 वर ढकलायचे, 3. ह्याचं वेटेज 4 आहे, हे खाली टाकला, हे 4 प्लस हे 1 5 प्लस हे जर 2 आणि ह्याचं 4 आहे, दोन्ही वर ढकला, 6 झालं, प्लस हे 1 7 प्लस हे 8 आणि हे प्लस 1 9. तर अशा पद्धतीने डिकोडरचा एक्सपेरिमेंट होत असते. हे पण डबल साइडेड पीसीबी. एकदा पीसीबी घेतली की फॉर एव्हर तुम्ही वापरू शकता, खराब काहीच होणार नाही. हा अशा पद्धतीने हे डेव्हलपमेंट केलेलं आहे. जवळजवळ आमचे 100-200 बोर्ड, सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजला लागणारे बोर्ड आम्ही डेव्हलप, तुम्हाला पीसीबी दाखवले जातील. तर मग आम्ही काय केलंय, असे एवढे एक्सपेरिमेंट आहेत म्हणल्यानंतर, आणि विद्यार्थी आमच्याकडे येतात इंजिनिअरिंग कॉलेजचे, बीएससी झालेले, आणि इंटरव्ह्यूला काय प्रश्न विचारलं, बीई इलेक्ट्रॉनिक्स असून साधे साधे प्रश्न उत्तर सांगता येत नाही. आम्ही त्यांना म्हणतो की बाबा कॅपॅसिटर आहे, त्यावर कोड लिहिलेला आहे 104, किती व्हॅल्यू तिची असते, तर ते सुद्धा त्यांना सांगता येत. तुम्हाला सांगता येईल? तुम्ही कॅपॅसिटर वापरलेलं आहे, तर 10 कंडेन्सर डिस्क कॅपॅसिटर म्हणतात त्याला, त्याच्यावर 104 कोड असतो, तर 0.1 मायक्रोफॅरेड असतो. जनरली तुमचा पण दोष नाही, कलर कोड इथं सिलेबसला असते, पण कॅपॅसिटर कोड सिलेबसला नसते. त्यामुळं जे विद्यार्थी प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्टेड असतात, सारखे दुकानात जाऊन काहीतरी कंपाऊंड घ्यायचं असतात, मग 0.1चा कॅपॅसिटर द्या, पहिल्यांदा विद्यार्थी म्हणतो हा 0.1चा नाही दिसत, 104 कोड दिलेला, मग ते सप्लायर सांगत असतो 104 म्हणजेच 0.1. मग अशा वेळेस ते प्रॅक्टिकली लक्षात येत असतं. तर असं आमचं ट्रेनिंग मॉड्यूल पण ठेवलंय आमच्याकडे. एक्सपेरिमेंटल बोर्ड आहे म्हणजे दिवाळी सुट्टीवर सुट्टीत 6 दिवसाचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे. त्याच्यातनं काय होतं, प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्याला मिळतं. इंटरव्ह्यूला साधे साधे प्रश्न जे असतात, जे विचारले जातात, ते आम्ही तयारी करून घेत असतो. इंटरव्ह्यूची तयारी करून घेतो, म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, आणि नॉन टेक्निकल पण प्रश्न काय काय विचारले जातात, अशी तयारी असते. ट्रेनिंग डिटेल्स आमचे स्टाफ मेंबर दुसरे सांगतील असते. आता ह्याच्यानंतर ऑटोमॅटिक राष्ट्रगीत प्लेअर आम्ही जे डेव्हलप केलेलं आहे, त्याचं एक डेमो दाखवतो. हा राष्ट्रगीत प्लेअर डेव्हलप केलेला आहे. ह्याच्यात आमचं एक मॉड्यूल जे आहे ऍम्प्लिफायर मध्ये ऍड केलेलं आहे, प्लस हे 2 टाइम स्विच आहे. खरं ते राष्ट्रगीत प्लेअर आणि वंदे मातरम दोन्ही सांगितलेल्या टायमिंगला ते बरोबर ऑटोमॅटिक वाजणार. समजा 11 वाजता राष्ट्रगीत वाजवायचं, तर 11 वाजल्या की राष्ट्रगीत वाजण्यापूर्वी खन खन आवाज येतो 10 सेकंद स्पीकर मधून सगळ्या ग्राउंडवर किंवा त्या कॅम्पस मध्ये. नंतर लेडीच्या प्रोफेशनल साऊंड मध्ये ऐकवलं जातं की बाबा राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहा, आणि मग जनगण मन सुरू होतं, आणि 1.5 मिनिटं हे चालतं, आणि 2 मिनिटांनी ऍम्प्लिफायरची पॉवर ऑटोमॅटिक बंद होते. ते दुसऱ्या दिवशी त्या टायमिंगला होणार. आता समजा 5 वाजता वंदे मातरम असेल, तर वंदे मातरम 5 वाजता बरोबर असंच अगोदर इंडिकेशनचा टोन वेगळा असतो, आणि सर्व विद्यार्थ्यांनी उभा राहायचं अनाउन्समेंट असते, आणि मग वंदे मातरम होतं. मग अशाच पद्धतीने ऍम्प्लिफायर नंतर बंद होतं. आता तुम्हाला फक्त राष्ट्रगीतासाठी म्हणजे राष्ट्रगीतासाठी आपण उभा राहू, ज्यावेळेस खनखन आवाज येईल ना, त्यावेळेस सर्वांनी उभा राहायचं. तुम्ही हे बघायचं की खनखन आवाज येतोय का, नंतर अनाउन्समेंट होतीये का, आणि मग जनगण मन होतंय का. मग ते सर्वांनी त्यावेळेस खनखन आवाज आला की सर्वांनी उभे राहायचं. All staff and students are requested to stand at attention for the national anthem. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. ड्रायव्हर असं मोटर ड्रायव्हर, तर ह्याच्यात डिजिटल टाइम स्विच आहे, ह्याच्यात हे बटन दिलेलं आहे, हावर्स मिनिट डे टायमर. हे बटनचा यूज करून कुठलं पण टायमिंग आपण प्रोग्राम करायचं, त्या टायमिंगला बल्ब ऑन ऑफ होत असतो. आता समजा आता पहिलं ऍप्लिकेशन ह्याचं सिक्युरिटी सिस्टीम म्हणून बघूया. त्याचं जे आउटपुट आहे ना, समजा पोर्च लॅम्पला तुम्ही लावलं आणि ही सिस्टीम आपल्या बाजूला तुम्ही ठेवली. आपण पोर्च लॅम्प लावताना मॅन्युअली काय करतो की बाबा 6:30 संध्याकाळ झाली की आपण पोर्च लॅम्प मॅन्युअली लावतो. परत झोपण्यापूर्वी 11 वाजता पोर्च लॅम्प बंद करून आपण झोपतो, बरोबर. तर
चोराला काय समजणार नाही. तुमचं कुलूप दिसलं, तुम्ही जर परगावी गेला असेल, कुलूप दिसलं की घर फोडलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. मग तसं होऊ नये म्हणून काय करायचं, ह्याच्यात प्रोग्राम करायचं टायमिंग, ह्याच्यात 16 टाइम ड्युरेशन प्रोग्राम करता येतात. 16 टाइम ड्युरेशन, एक टाइम ड्युरेशन म्हणजे समजा 7:30ला चालू केलं आणि 11ला बंद केलं, हे एक टाइम ड्युरेशन झालं. नंतर आपल्याला 12ला चालू करायचं आणि अर्ध्या तासाने बंद करायचं, 12:30ला बंद करायचं. असं बंद चालू ठेवायचं ऑटोमॅटिक. हे कुठपर्यंत ह्याच्यात प्रोग्राम भरता येतं. हे प्रोग्राम करणं म्हणजे फार अवघड नाही. तुम्हाला वाटलं सी लँग्वेज प्रोग्राम फार अवघड असतं, हे प्रोग्रामिंग फार सोपं आहे. तुम्हाला समजा तुमच्या घराची प्रोग्रामिंग भरायची, आता 12 पासून ते 3 वाजेपर्यंत अर्ध्या तासाला ऑन ऑफ प्रोग्राम करायचं. आणि चोरी होण्याचं जे टाइम आहे, पॉसिबिलिटी 2 ते 3:30, 2 ते 3:30 मध्ये पॉसिबिलिटी जास्त असते. 2 पर्यंत तुम्ही अर्ध्या तास प्रोग्राम करू शकता, 12 ते 2. नंतर 2 ते 3:30 15-15 मिनिटाचे ऑन ऑफ टायमिंग असं प्रोग्राम करायचं. नंतर मग अर्ध्या तासाने केलं चाललंय पुढं 3:30ला. असं 6 वाजेपर्यंत तुम्ही प्रोग्राम केलं तर बल्ब पोर्श लांब आपला त्याप्रमाणे ऑन ऑफ होणार, हे लक्षात घ्या. चोर कधी चोरी करताना समजा आला 2:30 वाजता, तो सगळे बघणार, लगेच घाई करणार नाही, कोण बघतंय का आपल्याकडे. असं हे बघत असताना, ऑब्झर्व करत असताना मध्येच पोर्श लॅम्प लागलेला दिसेल त्याला, बरोबर. आणि पोर्श लॅम्प लागला की तो काय विचार करणार, कोणतर जागा आहे, तो धाडस करणार नाही. 15 मिनिटं चालू राहील, परत बंद, आणि झोपायला तर अर्धा तास लागतोच. त्यामुळं ते त्याचं फेल्युअर जाणार, ते धाडस करणार नाही. तर अशा पद्धतीने हे सिक्युरिटी सिस्टीम वापरते. त्याचं दुसरं ऍप्लिकेशन, ह्याच सॉकेटमधून आउटपुट तुम्ही तुमच्या मोटरला द्यायचं. घरची मोटर असते ना, आपण पाणी मॅन्युअली भरतो, मोटर चालू करतो, बस पाण्याची टाकी भरल्यानंतर ओव्हरफ्लो झालेला असतोय आणि मग आपण बंद करतो मॅन्युअली. मग इथलं आउटपुट तिथं मोटरला द्यायचं. मोटरला सांगायचं किती वाजता चालू करायचं, त्याप्रमाणे मोटर चालू होईल. तुम्हाला जनरल माहिती असते पाण्याची टाकी किती वेळात भरते. समजा 1 तास भरत असेल तर 1 तासाचं ड्युरेशन तुम्ही द्यायचं. समजा सकाळी 8 वाजता मोटर चालू करायची, 8 वाजता इथं डिजिटल बटन्स आहेत, हवर मिनिट, 8 वाजता लिहायचं, ऑन टायमिंग, ऑफ टायमिंग 9 वाजता द्यायचं. तर मोटर बरोबर सकाळी दररोज 8 वाजता चालू होईल, 9 वाजता बंद होईल. परंतु हे रेग्युलर तुमचं रुटीन चालू असताना ते शक्य आहे. मध्येच तुम्ही गावी गेला वगैरे, हे पाणी त्याप्रमाणे ओव्हरफ्लो पण होऊ शकतं. तर ते ड्रॉबॅक लक्षात घ्या. तिसरं ऍप्लिकेशन, तुम्ही आता खेड्यातले, तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी असतं खूप, मग पाणी तर जास्त आपल्याला पाहिजे असतं. मग आता मोटर चालू केली, समजा 1 तासच मोटर चालते, लगेच पाणी बंद होते. मग तुम्हाला मोटर चालू केल्यानंतर घड्याळ लावून तुम्हाला तिथं बघावं लागेल, फुटबॉलच्या खाली पाणी जायला लागलं की लगेच बंद करणार, हे तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार ना. समजा 4 तास आपण थांबलो तर 1 तासभर चालणे पण मोटर चालते, हे तुम्हाला जर सर्व येऊन लक्षात आलं तर इथं तुम्ही प्रोग्राम करू शकता. 4 तास ऑफ मोटर ठेवू शकता आणि 1 तास चालू, असं 24 तासाचं ड्युरेशन तुम्ही करायचं आणि बिंदास तुम्ही राहायचं. 4 तास मोटर ऑफ राहील, ऑटोमॅटिक 1 तास चालू राहील. ते फुटबॉलच्या खाली पाणी जाणारच नाही. सर्वे तसं जर तुम्ही केलं असेल म्हणजे 24 तासात जास्तीत जास्त पाणी तुम्हाला तुमच्या प्लांटेशनसाठी मिळू शकतं. तर हे तिसरं ऍप्लिकेशन. आता हे झालं सिंगल फेज मोटर ड्रायव्हर. 3 फेज मोटर ड्रायव्हर एक डेव्हलप केले आहे. हा जो माझा रिसर्च पेपर हाँगकाँगमध्ये मी प्रसिद्ध केलेला आहे, तिथे जाऊन पेपर प्रेझेंट केलंय. इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू, ऑगस्ट 2015ला एक माझं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हे पब्लिश झालेलं आहे. 3 फेज मोटर कसं ऑन ऑफ करायचं सांगितलं टायमिंगला. आता तुम्हाला माहिती आहे का, 3 फेज मोटर म्हणजे त्याला स्टार्टर लागतो. स्टार्टर म्हणलं की आपण चालू करतो म्हणजे हिरवं बटन दाबतो आणि बंद करतो म्हणजे रेड बटन दाबतो. आता हिरवं बटन दाबतो म्हणजे काय करतो आपण, तर एक पट्टी असते, 2 टर्मिनल असतात. हिरवं बटन दाबलं की ती पट्टी त्या 2 टर्मिनल टच होती, म्हणजे शॉर्ट केलं जाते ते थोड्यासाठी, आणि आतला रिले ऍक्टिवेट होतो आणि 3 लाईनचं जे रिले आहे ते चालू होतो, 3 लाईन पुढं मोटरला जातात. आणि ऑफला काय असतं, पुश टू ऑफ स्विच असतं बघा.
एक बटन दाबलं की ऑफ होतं, सर्किट डिस्कनेक्ट होतं, याला पोस्ट ऑफ स्विच म्हणतात. तर इथं हे सिस्टीम डेव्हलप केले, तुम्हाला माहिती आहे की मोनोस्टेबल मल्टीवॉट वापरले का तुम्ही? मोनोस्टेबल मल्टीवॉट युजिंग IC 555 झाला असेल तुम्हाला, झाले का सर? आकृती झाली फक्त. तर माझं रिसर्च वर्क हे 555 मोनोस्टेबलवर जास्तीत जास्त माझे प्रोडक्ट अवलंबून आहेत. तर त्याच्यावर रिसर्च झालेलं आहे, हे डेव्हलप केलेलं आहे. आता ह्याच्यावर सुद्धा एक टायमर सर्किट वापरलेलं आहे. आता इथं काय केलं लक्षात घ्या, इथं स्टार्ट स्विच जे आहे ना दिलेलं, इथून असलीच पिन लावून 2 वायर घ्यायच्या, ते 2 वायर कुठं जोडायच्या, हिरवं बटन असतं ना त्याच्या पॅरला जोडायच्या आपल्या साईडला. आत एक रिले आहे, रिले क्लोज होत असतो, क्लोज झालं की हिरवं बटन दाबल्यासारखं ऍक्ट होईल ना. आणि इथलं जे स्पोर्ट आहे ते असलं स्पोर्ट इथं दुसरं एक असतं, इथं बसवायचं. आणि त्या 2 वायर आपल्याला स्टॉप स्विचला जोडायचे. ते कशा जोडायचे लक्षात घ्या, ते रेडच्या 2 वायर आहेत ना, एक वायर सोडायची, जे 2 टर्मिनल झाले ना रिले, त्या 2 टर्मिनल ते 2 वायर जोडायचे. त्याच्या सिरीज मध्ये ह्या रिलेचं कॉन्टॅक्ट आणायचं. हे लक्षात घ्या. आता तुम्हाला याची कंटिन्युटी दाखवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आता ज्यावेळेस आता हेच उदाहरण आपण घेऊया. आपण मोटर 8 वाजता ऑटोमॅटिक चालू झाली पाहिजे 3 फेजची, 9 वाजता ऑटोमॅटिक बंद झाली पाहिजे. आता इथं मी काय केलं, हे 2 वायर आहे ना, हे कंटिन्युटी स्विचला ठेवतो. कंटिन्युटी तुम्हाला माहिती आहे, आवाज येतो त्यावेळेस. आपला रिले ऑफ मोडला असल्यामुळं कंटिन्युटी ह्याला नाही, लक्षात. ज्या वेळेस आता हे मी चालू केलेलंच आहे, पॉवर आहे तर ज्यावेळेस 8चा प्रोग्राम असेल आणि 8 वाजले असतील, रिअल टाइम क्लॉक पण आहे त्यामध्ये, आणि 8 वाजता आपण प्रोग्राम केला असेल, ज्यावेळेस 8 वाजतील ना, इथला इंडिकेटर लागतो. इथला इंडिकेटर लागला की आपलं काय होतं, मोनोस्टेबल रिले ऍक्टिव्हेट होतो. 5 सेकंदाचा टाइम त्याला दिलेला आहे. मग त्यावेळेस काय कर, मल्टीमीटर मधून आवाज येईल 5 सेकंद, म्हणजे ह्याचा अर्थ हिरवं बटन दाबल्यासारखं ऍक्ट होईल, मोटर चालू होईल. बघा तुम्ही इथलं इंडिकेटर लावतो, 8 वाजले समजेल, आपला रिले ऍक्टिव्हेट झाला, म्हणजे हिरवं बटन दाबलं, मोटर आपली चालू झाली, बरोबर. आता ऑफ स्विच हे भरलेलं आहे, ऑफ टाइम 9 वाजता. मग आता असलंच पोर्ट दुसरं असते. आता हे दुसरं पोर्ट वापरलेलं नाही, मी पोर्ट वापरतो. आता लक्षात घ्या, हे पोर्ट इथं बसवलं की हे कसं जोडले तुम्हाला सांगितलं की त्याच्या सिरीज मध्ये जोडले, बरोबर. मग आतला रिलेची कंटिन्युटी ऑलरेडी असायला पाहिजे, तरच ती मोटर चालू राहील ना. आता बघा, म्हणजे ही कंटिन्युटी आहे, म्हणजे ऑलरेडी मोटर चालू आहे, ती बंद होणार नाही. इथं आवाज आहे म्हणजे मोटर चालूच आहे. मोटर कधी बंद होईल, हा आवाज बंद झाला तर, रिलेचा कॉन्टॅक्ट ओपन झाला की मोटर बंद होईल. मग आता हे बघायचं, जे 9 वाजता प्रोग्राम इथं भरलेला आहे, 9 वाजल्या इथला इंडिकेटर लागतो, त्यावेळेस आपण हे बघायचं की 5 सेकंद हा बंद होते का बघायचं. बघा बंद झालं, म्हणजे मोटर आता बंद झाली. नंतर 5 सेकंद आवाज आला तर मोटर चालू होणार नाही, हिरवं बटन दाबल्याशिवाय चालू होणार, हे तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीने ऍक्शन आहे. अलेक्सा माहिती आहे तुम्हाला? अलेक्सा म्हणजे काय सांगता येईल कोणाला? अलेक्सा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तुम्हाला चॅट जीपीटी माहिती आहे? चॅट जीपीटी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच पार्ट आहे. आणि तुम्हाला गुगल सर्च माहितीच आहे, बरोबर. कुठली माहिती पाहिजे असं गुगल सर्च वर आपण लिहितो. समजा फॉर एक्झाम्पल ओम्स लॉ असं लिहिलं गुगल सर्चला, ओम्स लॉ वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले तुम्हाला सगळं मिळू शकेल. पण चॅट जीपीटी एक ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. त्याचा फायदा असा आहे, कुठलं पण गुगल सर्चला आपण लिहिलं, आता समजा ओम्स लॉ लिहिलं, हजारो टाइप्स न ओम्स लॉ डिफाईन केलेलं तुम्हाला दिसेल वेगळ्या सायंटिस्टनं. परंतु चॅट जीपीटी असं आहे, लक्षात घ्या, एक म्हणजे एकच उत्तर येणार तुम्हाला, आणि ते स्टँडर्ड येणार. ओम्स लॉ म्हणजे काय, चॅट जीपीटी मध्ये लिहायचं ओम्स लॉ, तर एकाच पद्धतीनं एक त्याचं उत्तर येणार. तर हा फरक आहे चॅट जीपीटी आणि गुगल सर्च. तर चॅट जीपीटी तुम्ही सर्वांनी हे करा.
तुम्हाला काही विचारा, जसं गुगल सर्चला विचारताना तसं काही विचारा, सगळं तुम्हाला ते मिळेल. तर आता ह्याच्यात अलेक्सा म्हणजे काय, ऑडिओ इन्फॉर्मेशन आहे. चॅट जीपीटी म्हणजे टेक्स्ट मॅटरसाठी लक्षात घ्या, ग्राफिक्स सुद्धा येणार नाही त्याला. आता गुगल सर्च म्हणजे काय होईल, ओम्स लॉ, व्हॉट इज ओम्स लॉ म्हणलं की सगळं डायग्राम सहित ग्राफिक्स वगैरे सगळं दिसेल. ओम्स लॉ, करंट व्होल्टेज व्हेरिएशन वगैरे सगळं दाखवेल. परंतु चॅट जीपीटी मध्ये त्याचं एक लिमिटेशन आहे, स्टँडर्ड डेफिनेशन ती सांगेल, परंतु सगळे डायग्राम वगैरे सांगितलं असं नाही. काही वेळेस होऊ शकतात तसं, पण प्रत्येक वेळेस डायग्राम दाखवतील असे नाही. आणि अलेक्सा म्हणजे काय करतं, ऑडिओ इन्फॉर्मेशन ऍक्सेप्ट करतं. चॅट जीपीटी टेक्स्ट मॅटर मध्ये इन्फॉर्मेशन ऍक्सेप्ट करतं, उत्तर दिलं जातं. आता अलेक्साला आपण काही प्रश्न विचारले की आपल्याला ते उत्तर दिले जातात. तर ते बघू आपण. अलेक्सा म्हणजे काय, हे सर्किट आहे, 5 व्होल्टवर चालणारं सर्किट आहे. त्याच्यात वायफाय फॅसिलिटी आहे, लक्षात घ्या. आता आमचा बीएसएनचा सर्व्हर आहे, तर तिथं आपल्या साईड ठेवलेला आहे. हा, तर बीएसएनएल सर्व्हरला वायफायला ह्याला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे बीएसएनएल सर्व्हर म्हणजे जगात सगळीकडे जातं ना तिचं नेटिंग, त्यामुळं सर्व्हर जिथं लावलेला असतो, सर्व्हर कुठं लावलेला असतो, मेट्रोपॉलिटन सिटी, कलकत्ता, मुंबई, कलकत्ता की बेंगलोर वगैरे अशा ठिकाणी सर्व्हर असतात हे. मग ती इन्फॉर्मेशन तिथं असते. आपण विचारलेल्या प्रश्नाला तो प्रश्न तिकडे जातो आणि ते फिल्टर आउट करून बरोबर उत्तर आपल्याला मिळतं. तर आता ह्याचा डेमो बघूया. आता चॅट जीपीटी कन्फ्युगर करावं लागतं बरं. त्याचं किट फॉर्म पण मिळतं, आपलं सर्किट मिळतं, मग तुम्ही जोडाजोडी करायचं. परंतु ह्याच्यात कार्ड जे असतात, SMD चे कार्ड असतात, ते कार्ड आपण बनवू शकत नाही. कार्ड जोडाजोडी करू शकतो, परंतु ते जे तुम्हाला SMD कंपनी, SMDचा लॉंग फॉर्म माहिती आहे का तुम्हाला, सरफेस माउंटेड डिव्हाइस. ट्रान्झिस्टर तुम्हाला माहिती आहे, सिलिकॉन ट्रान्झिस्टर माहिती आहे किती साईज त्याची असते. आणि सरफेस माउंट मधला ट्रान्झिस्टर बघितलं तर मुंगीसारखा असतो, ते एवढा लहान असतं. IC 555 तुम्हाला माहिती आहे, त्याच्यापेक्षा की 10 पटीनं, 10 म्हणजे 100 पटीनं लहान म्हणलं तर तेवढा IC 555 असतो. तो पीसीवर बसायचा. सरफेस माउंट पीसीबीला होल नसतात, डायरेक्ट दुसरं ठेवायचं, गरम हवा सोडली, सोल्डर पेस्ट लावली की लगेच सोल्डर होत. तर ह्याचे किट फॉर्म मिळत असतात, परंतु कार्ड रेडीमेड घ्यावं लागतात. आणि मग ते वायफायचं कार्ड असते ह्याला, आणि मग आपल्याला जोडाजोडी करून हे करता येतं. तर आता हे चालू करतो मी. 5 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. आता हे रेडी आहे, म्हणजे वायफायला कनेक्टेड आहे. आता आपण स्टँडर्ड प्रश्न याला विचारूया. स्टँडर्ड प्रश्न समजा आपल्या स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये जिल्हे किती आहेत आपल्याला बघायचं, तर ते विचारायचं प्रश्न. अगोदर त्याला अलेक्सा म्हणून सांगायचं असतं, मग ते लगेच झोपलेला जागा होतो, ऐकतो केअरफुली. आपण काय प्रश्न विचारतोय ते ऐकून घेतो, लगेच त्याचं फीड केलं जातं सर्व्हरला आणि त्याचं उत्तर घेतलं जातं. अलेक्सा इन्क्रीज व्हॉल्यूम बाय 2, म्हणजे 2 स्टेपनं त्यांनी व्हॉल्यूम वाढवलेलं आहे. आता दुसरा प्रश्न आपण विचारू, इंडियामध्ये स्टेट्स किती आहेत. अलेक्सा, हाऊ मेनी स्टेट्स आर इन इंडिया? India has 28 states, including Andhra. Alexa, how many countries are in the world? There are 195 countries in the world today. This total comprises 193 countries that are member states of the United Nations and 2 countries that are non-member observer states, Vatican City and the state of Palestine. ओके, आपला मुख्यमंत्री सांगते का बघूया महाराष्ट्राचे. अलेक्सा, who is Chief Minister of Maharashtra? Maharashtra's chief minister is Devendra Fadnavis. Okay, Alexa, who is Prime Minister of India? The current Prime Minister of India is Narendra Modi. चंद्र आणि सन आणि अर्थचं डिस्टन्स विचारू. अलेक्सा, व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ? ऐकलं नाही का? Alexa, what is distance between moon and earth? The moon is 370,200 kilometers away from Earth. Okay. Alexa, are you male or female? I'm an AI, and I don't have a sex. I am
AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डबल साइडेड PCBचा वापर करून वेगवेगळे एक्सपेरिमेंटल बोर्ड्स आम्ही मॅन्युफॅक्चर केले. आतापर्यंत आम्ही 200पेक्षा जास्त एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर केले. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंटल बोर्ड्स दिसत आहेत. त्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत, ओपॅमचे आहेत, इलेक्ट्रिकलचे आहेत, काही आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड आहेत. आता हा माझ्या हातात जो PCB आहे तो फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरचा एक सिंगल PCB आहे. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कंपोनंट्स असतात ते माउंट करून घ्यायचे असतात आणि 1 बाय 1 एक एक कंपोनंट सोल्डर करून घ्यायचे असतात. ज्यावेळेस कम्प्लीट PCB बोर्ड करून असेंबल करून होतो तेव्हा अशा स्वरूपाचा PCB दिसतो. तर हा फुल वेव्ह रेक्टिफायरचा PCB आहे. ज्यावेळेस आम्हाला कॉलेजच्या ऑर्डर्स येतात तर एका कॉलेजला साधारण 1 बोर्ड किंवा 2 बोर्ड लागतात. पण आम्हाला ऑर्डर द्यायची असते. आता हे जे एक्सप्रेस PCB नावाचं जे सॉफ्टवेअर आम्ही सरांनी सांगितलं, आम्ही ट्रेनिंगमध्ये असताना डिझायनर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर आणि एक्सप्रेस डिझायनर्स नावाचं एक सर्किट डायग्रामसाठी आहे सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे ते एक्सप्रेस PCB आहे ते स्केचिंगसाठी आहे. तर ही फुल वेव्ह रेक्टिफायरचे डायग्राम सुरुवातीला आम्ही डिझायनर्स एक्सप्रेसमध्ये काढून घेतो आणि त्याचं स्केचिंग जे आहे ते एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये डिझायनिंग करून घेतो. माझा डिझायनिंगचा पार्ट आहे तो आमचा आहे आणि हे जे मॅन्युफॅक्चरिंग करायचं असतो PCB तो आम्ही बाहेरून करून घेत असतो. मग आता बाहेर जेव्हा आम्ही ऑर्डर देतो तेव्हा आम्हाला सिंगल PCB देऊन ऑर्डर मिळत नाहीत. आम्हाला मिनिमम 24 PCBs ॲट ए टाईम घ्यावे लागतात. मग आम्हाला मिनिमम जी कॉस्ट आहे एका PCBची ती 1,500 आहे आणि जास्तीत जास्त विचारलं तर आम्हाला 24 PCB करून घ्यायला साधारण 6,000 रुपये जातात. मग आम्ही एका PCBची कॉस्ट साधारण 3,000 रुपये जास्तीत जास्त ठेवली. तर या बोर्डवरती तुम्ही पाहू शकता की इथे इनपुटला आपल्याला ट्रान्सफॉर्मर बसवायचं आहे. त्यानंतर जे आमचे सगळे बोर्ड्स आहेत PCB आहेत ते 12 व्होल्ट DC रेग्युलेटर पॉवर सप्लायवरतीच ऑपरेट होतात. मग इथं तुम्ही पाहू शकता की आपल्याला जे DC मल्टीमीटर वगैरे वापरायचे असतात तर तिथं आम्ही हे पोर्ट बसवलेले आहेत. तिथं पॉवर देण्यासाठी हा पोर्ट फिक्स केला आहे. आता जेव्हा कम्प्लीट किट होतं तर तुम्ही इथं पाहू शकता की ऑन आणि ऑफसाठी हा स्विचसुद्धा बसवला. आता आमचं ज्यावेळेस कम्प्लीट किट होतं तर इथे मी तुम्हाला दाखवतो. या फुल वेव्ह रेक्टिफायरचा कम्प्लीट किट रेडी आहे. तर इथं इनपुटला आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून फिक्स केला आणि हा पूर्ण फुल वेव्ह रेक्टिफायरचं किट रेडी. आता कॉलेजमध्ये जनरली काय होतं की प्रत्येक एक्सपेरिमेंट शिकवताना आपल्याला स्टाफ मेंबरची आवश्यकता असते. तर आम्ही हे किट रेडी झाल्यानंतरनं आमचं जे चार्ट आहे म्हणजे आपल्याला लॅब मॅन्युअल जे असतं तर आम्ही आमचा वैयक्तिक चार्ट बनवून देत असतो. मग तुम्ही आमचा कम्प्लीट चार्ट झाल्यानंतरनं मग लास्टला प्रोसिजर आहे. मग ती तुम्ही प्रोसिजर वाचून इंडिपेंडंटली सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.